मित्रांनो आज आहे दिवस तिसरा आणि आपण चाललो आहे सलमान व्हॅलीला. सलमान व्हॅली अबे जल्दी बोल. सलमान व्हॅली काय? हा सलाम व्हॅली मला माहित नाही व्हॉट इज द प्रोनाउन्सिएशन पण सलॉंग व्हॅलीला चाललेलो आहे आम्ही. तिसरा दिवस आहे आज आणि पहिल्या दिवशी आम्ही केला अमृतसर, नंतर मग आम्ही गेलो मनालीला. कुठलं हिडिंबा टेम्पल. तर आता हा जो ब्लॉग आहे तिसऱ्या दिवशीचा तो मला माहित नाही की पार्ट 1 मध्ये येईल का पार्ट 2 मध्ये, कारण आधीचे जर क्लिप्स जास्त असतील तर मी हा पार्ट 2 मध्ये पण टाकेल. पण आमच्या बॅकग्राऊंडचा व्ह्यू कसा आहे गाईज? माझ्याबद्दल म्हणतोस का? हा तू कचरा आहे या जागेचं जागेवरचा. तर कसा दिसतोय व्ह्यूज गाईज? इकडे चाललंय फोटोशूट. यांना फोटो काढण्याशिवाय दुसरं काही सुचतच नाही. तर इकडे बघा पोजिंग बघा. कुठे गेलाय बघा शाहरुख खानची पोस्ट. आपलं पोस्ट काय म्हणते पोज. आम्ही इथं ऍक्च्युली आलो होतो बर्फ बघण्यासाठी. बर्फाचा एक कण पण आम्हाला दिसत नाहीये. तुमचं काय म्हणणं आहे? खरंच काहीच नाहीये, एकदम लांब बर्फ आहे तिकडे, जे की आम्ही तिकडे जाणार नाही. बहुतेक तरी मी हॉट आहे म्हणून नसेल. ते पण खरे. तर मित्रांनो आम्ही आत्ता आलोय कोकसरला आणि इथं -4 डिग्री सेल्सिअस आहे आणि भाटे आणि आम्ही असं ठरवलेलं आहे की इथं चड्डी बनेनवर फिरायचं. विषय कशी आहे? हवा तर मला हवा लागते पण एवढं पण नाही की भाई ते लोक काहीच होत नाही मला. हवा तर आहे पण ते लोक जे एवढं ओव्हर हाईप केलंय ना तेवढं मला तरी नाही वाटलं. बाकीच्यांचं माहित नाही मला तरी नाही. हा आमचा आहे व्ह्यू आणि इकडे पण बघून घ्या. थोडंफार शिंपड येतो पण थंडी मला तरी जेवढी वाटली तेवढी नाहीये. बाकीच्यांचं माहित नाही मला. तर मी जास्त सहन करत असेल तर मला माहित नाही. मला आहे ना बर्फामध्ये सू करायचं स्वप्न राहिले माझे. तर आम्ही इकडे आलो होतो. कुठलं सू माहितीये का? क्रिस्टियानो रोनाल्डो. वा 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 पंच टाकलंय. तर आमचं असं म्हणणं होतं. हे कुठं आलं होतं आपण? हा जागेचं नाव विसरलोय आम्ही परत. कसोर म्हणा. तर ज्या ठिकाणी आम्ही आलो होतो तिथं पोलिसांचा इशारा आलेला आहे की बाबा इथं होणार आहे लँडस्लाईड होणार आहे. त्यामुळे आता सगळ्या ड्रायव्हर लोकांना ज्या गाडीतनं आम्ही आलो त्यांना सगळ्यांना सांगितलं की बाबा तुम्ही परत तुमच्या हॉटेलवरती जायचं. तर तुम्हाला लँडस्लाईड होण्याचं मेन कारण माहिती आहे का काय? की मी इथं आलो. मी आहे भीमाचा पाय ना 100 हाती. नाही मी आहे हॉट त्याच्यामुळे व्हायला लागली लँडस्लाईड. ठीक आहे एवढा हॉट आहे माझे तो हॉट असतात. हा तर ते कुठेतरी माझी चूक म्हणू शकतो. माझ्या चुकीमुळे यांना फिरायला नाही मिळालं किंवा इथं जायला नाही मिळालं. ही आहे एवढं निळं पाणी कधी कुठं बघायला मिळत नाही. पण आपण म्हणू शकतो ही आहे पुण्याची मुळा मोठा नदी. गाईज इथं -4चं टेम्परेचर आहे. इथं मस्तपैकी लोकांनी कंस बिंस चहावी घाललं पाहिजे आणि हा माणूस खातोय भेळ. अरे ही भेळ वावतला पुण्यात नाही भेटत का? भूक लागलं काय करायचं भाई? काय बर्फ बघायला आलतो असली हे बघायला लागतं. तुम्हाला एक सांगू का? सगळ्यात खाली असतो चुत्या, त्याच्यानंतर असतो चुत्या प्रोमॅक्स, नंतर असतो चुत्या अल्ट्रा प्रोमॅक्स आणि नंतर असते माझ्यासारखी येडी जी असल्या रेतीच्या ह्याच्यात स्नोसूट घालून आलेत. ठीक आहे स्कीइंग करतोय मी यावर. मैं हूं बेयर ग्रिल्स. बचने के लिए सिर्फ पानी ढूंढना ही जरूरी नहीं है, बल्कि आपके पास जो भी है उसे सोच समझकर इस्तेमाल करना चाहिए. अंडरपॅन्ट आणि बनियनवरती लाज वाटली पाहिजे. टॉवेल बिवेल काय घालतोय? हा ते अंडरपॅन्ट फुल जोरात चालू आहे. मित्रांनो तुम्हाला जसं म्हटलं की हॉटेलमधनं आम्ही आत्ता आवरून आलेलो आहे
आणि फोटो काढायला चाललेलो आहे. रस्ता माहित नाही आम्ही कुठं चाललोय ते, पण आम्ही जेव्हा हॉटेलच्या रूममधनं बघितलं तेव्हा आम्हाला इथं एक छोटीशी अशी राफ्टिंगवाली नदी दिसली होती. सुक्की तर ते सकाळी दिसत होतं, आता माहित नाही काय झालंय, पण चाललोय त्या दिशेने. हा आमचा व्ह्यू आहे. तर त्या दिशेने चाललोय आम्ही. बघू आता पुढे जाऊन कसे फोटो येतात, आणि चांगले फोटो आले तर अपलोड तर करणारच आहे. मग बघा तुम्ही, किंवा अपलोड झालेले असतील, कारण फोटो आधी येतील, ब्लॉग नंतर येईल. जसं मी म्हटलो तसं आम्ही स्पॉटवर आलेला आहे. फिल्म मेकर मयूर हा आमचे फोटो काढणार आहे दरवेळेसारखे, माझा जो फोटो काढतो. आणि हा आहे स्पॉट. फोन पडला असता. हा आहे स्पॉट, बघू शकता तुम्ही. आम्ही चाललो आता हिडिंबा टेम्पलला, जे की इथनं 1 किलोमीटर असं वरती चढायचं आहे, वरती चढायचं आहे असं. आणि तुम्हाला तर माहिती आहे मी किती फिटनेस फ्रीक आहे, त्यामुळे इथे रिक्षा पण जाते आणि चालत पण जाऊ शकतो. तर आम्ही चूज केलंय चालत जाणं. तुम्हाला माहिती आहे हा जिम करत होता आणि मी एक ॲथलेट प्रवृत्तीचा माणूस आहे. हे भाडव्या आहे का बस, ॲथलीट प्रवृत्ती. बारगाड्या दिसतात, बारगाड्या आहेत. मित्रांनो, हिडिंबा टेम्पलला जाता जाता आम्हाला असंच टाइमपासमध्ये लागली भूक, आणि आम्हाला रस्त्यात बघा काय दिसलंय, पाणीपुरी. म्हणते मनालीची पाणीपुरी लय भारी आहे. म्हणलं चल टेस्ट करून जाऊ. नाही, पुण्यापेक्षा भारी नसणार आहे. विशेष नाही, पुण्यापेक्षा काहीच भारी. चप्पल चढ़ के चले. सांगितलं होतं तिकडे बघ, प्रवाहाच्या उलट्या दिशेला जावं आहे. सिरियसली घेते. पिछे लो भैया, पिछे लो. The next day. तर मित्रांनो, जसं तुम्ही बघितलं की काल आम्ही केलं रिव्हर राफ्टिंग, आणि रिव्हर राफ्टिंगमध्ये एवढी फाटली आमच्या हाताची, ढुंगणाची, पायाची. त्याच्यानंतर आम्ही काल आलो होतो रिव्हर साईड कॅम्पिंगला ना, बरोबर ना, रिव्हर साईड कॅम्पिंगला आलो होतो. आणि ते कॅम्पिंग बरोबर सगळ्या माउंटन्सच्या आहे मिडलला, त्यामुळे एवढी घाण थंडी वाजली आहे की गोट्यांच्या झाल्यात खारका. आम्ही तर काय माहिती बाबा, हात तर काय आम्हाला फील होत नाहीये, पायाचं पण तसंच काहीतरी हालत आहे. आणि पण आमचा जो व्ह्यू आहे तो लय बाप आहे बघा. काय चाललंय यांचं काय माहिती. How are you? I am under the water. Please help me. Here too much raining. आणि तो काढतो तिकडनं फोटो. ही कोणती पोझिंग आहे? हा, ही कोणती पोज? ट्रिप करून हिमाचल प्रदेश वगैरे सगळं फिरून आम्ही आलेलो आहे परत मुंबई सेंट्रल. आणि ट्रिप
खूप जबरदस्त होती. सगळे लोक आले दमून. आता चाललो आम्ही परत पुण्याला. विच इज अ कम्फर्ट झोन. पुण्याशिवाय भारी, पुण्यापेक्षा भारी काहीच नाही आहे. आता करूया आपण आपला जो व्लॉग आहे तो बंद. भेटूया परत पुढच्या व्लॉगमध्ये. ही बारकं पोरं कोणाचं आहे रे? एकच डायलॉग किती वेळ आता? आता ते म्हणावं लागतं ना. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.